आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेऊ, म्हणजे हे चेंजेस का होतात आणि हे चेंजेस किती नॅचरल आहे हे तुम्हाला समजेल. तर हे लक्षात घ्या, पाळी आपल्याला काय येते ज्या वेळेला इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन हे हॉर्मोन सिक्रीट व्हायला लागतं रक्तामध्ये. हे हॉर्मोन बीजांडकोशामधून सिक्रीट केले जातं, त्यावेळेला पाळी सुरू होते. पाळी सुरू होण्याला मेनार्च असं म्हणतात. आणि इस्ट्रोजनची ही जी लेवल आहे ना, ही पर्टिक्युलर एका लेवलला आली म्हणजे अगदी लहानपणी, म्हणजे जन्मापासून ते 8व्या 9व्या 10व्या वर्षीपर्यंत ही एक पातळीमध्ये असते आणि या लेवलच्या ती खाली असते. त्यामुळे आपल्याला इस्ट्रोजन लेवल ही कमी असल्यामुळे पाळी येत नाही. एका पर्टिक्युलर लेवलच्या पुढे इस्ट्रोजन सिक्रीट व्हायला लागलं की मग पाळी येते. आणि पाळी सुरू झाली की इस्ट्रोजन लेवल हे वाढत वाढत जातं आणि वयाच्या 18 ते 32व्या वर्षीपर्यंत आपल्या शरीरामध्ये मॅक्सिमम म्हणजेच हायेस्ट इस्ट्रोजन लेवल असतं. आणि त्याच काळाची आपली जी प्रजनन क्षमता आहे वयाच्या 18 ते 32व्या काळात ही हायेस्ट असते. 32-35 नंतर इस्ट्रोजन लेवल ही पुन्हा कमी 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 व्हायला लागते. आणि ज्या वेळेला आपली पाळी आलेली असते त्याच्याही खाली आपली जी पातळी असते, म्हणजे ज्या वेळेला आपली पाळी नसते त्या लेवलच्या पुन्हा इस्ट्रोजन लेवल जेव्हा खाली जातं त्यावेळेला मेनोपॉज होतो. म्हणजे त्याच लेवलच्या खाली इस्ट्रोजन गेलं की मग आपला मेनोपॉज होतो. 32-35 वयानंतर ही इस्ट्रोजनची पातळी कमी कमी व्हायला लागते आणि इथेच आपल्या लक्षणांना सुरुवात होते. मग आपले पाळीतले जे बदल आहेत ते पहिल्यांदा आपल्या सर्वांना दिसायला लागतात. आता बऱ्याच जणींना असं वाटतं की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन ही फक्त फिमेल सेक्स हॉर्मोन्स आहेत आणि त्यांचं काम फक्त तितकंच पाळीशी किंवा प्रजननाशी संदर्भात आहे. पण तसं नाही आहे. अगदी सुरुवातीला म्हणजे आपण जेव्हा वयात येतो आणि पाळी येते त्यावेळेला आपल्या गर्भाशयाचं अस्तर निर्माण करण्यापासून ते पुढे बरीच कार्य हे इस्ट्रोजेन नियंत्रित करत असतं. खरं तर इस्ट्रोजेन ही आपली एक संरक्षक छत्रीच आहे असं आपण म्हणू शकतो. असं का बरं? कारण इस्ट्रोजेन हे मुख्यतः मेंदूच्या पेशीवर देखील काम करतं, नियंत्रण करतं. म्हणूनच या काळात ब्रेन फॉग जे होतं, बऱ्याच गोष्टी विसरायला होतं, कुठं आपण गेलो का गेलो लक्षात नाही, कुठल्या रूममध्ये काही आणायला गेलो लक्षात राहत नाही की आपण इथे का आलो, अचानक एखाद्या मैत्रिणीचं नावच विसरून जातो, एखाद्या शहराचं नाव विसरून जातो किंवा एखाद्या नटाचं जुन्या गाण्यांचं नाव आठवायचं असतं, ते आपल्याला लक्षातच येत नाही. अगदी म्हणतो अरे ते 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 पण आठवत नाही. माझ्याबरोबरही हे होतं, बऱ्याचदा होतं. 35 नंतर जेव्हा इस्ट्रोजन पातळी कमी होते त्यावेळेला ब्रेन फॉग दिसायला लागतो. म्हणजेच काय तर मेंदूच्या पेशींचे कार्य हे देखील इस्ट्रोजन नियंत्रित करते.